मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे। आज आपल्याला मी खरेदी खत रद्द कसे करायचे किंवा खरेदी खत रद्द होते का याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगणार आहे। ते आपण आता बघूयात। खूप लोकांना विचारतात की फसवणूक झाली तर खरेदी खत रद्द होऊ शकते का? तर पैसे पूर्ण दिले नाही तर काय, म्हणजे नोंदणीकृत खरेदी खत रद्द करता येते का, असाही त्याचा अर्थ होतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरे कायदे, लागू होणारी कलमे, कोर्टाची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या म्हणजे चुका सोप्या भाषेत सांगणार आहे। ते लक्ष देऊन नीट पूर्ण व्हिडिओ बघा। तर खरेदी खत म्हणजे काय ते बघूया आधी। खरेदी खत म्हणजे स्थावर मालमत्तेचा मालकी हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे देणारा नोंदणीकृत दस्तऐवज होय। ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 कलम 54 नुसार स्थावर मालमत्तेची विक्री कशी होते हे सांगते। रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 कलम 17 नुसार खरेदी खत नोंदणीकृत असणे हे बंधनकारक आहे। खरेदी खत रद्द करता येते का? तर होय, खरेदी खत रद्द करता येते, पण ठराविक कारणांवरून ती रद्द करता येते आणि कायदेशीर मार्गानेच रद्द करता येते। एकदा नोंदणी झाली म्हणजे खरेदी खत आपोआप रद्द होत नाही, हे लक्षात ठेवा। खरेदी खत रद्द करण्याची मुख्य कारणे कोणती आहेत ते बघू। खरेदी खत झाली खालील कारणांमुळे रद्द होऊ शकते। फसवणूक केली तर खरेदी खत रद्द होत असतं। खोटी माहिती देऊन खरेदी खत केले असेल तर, जबरदस्ती करून खरेदी खत केले असेल तर, दबाव टाकून खरेदी खत केले असेल तर, चुकीची माहिती देऊन खरेदी खत केले असेल तर, पैसे किंवा रुपये पूर्ण न दिले जाणे, अर्धवट व्यवहार पैशाचा झाला असेल तर, व्यवहाराच्या अटींचा भंग झाला असेल तर, विक्रेत्याचा हक्क नसणे, मालमत्तेचा खरा मालक नसताना विक्री केली तर खरेदी खत हे रद्द होऊ शकते। बनावट कागदपत्रे असतील तर, म्हणजे डॉक्युमेंट ही खोटी असतील तर, बनावट सही केली असेल तर, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला खरेदी खत कॅन्सल म्हणजे रद्द करण्यासाठी ही कारणं तुम्हाला खूप महत्त्वाची आहेत। खरेदी खत रद्द करण्याचे कायदेशीर मार्ग कुठले आहेत ते बघूयात आता। परस्पर संमतीने दोन्ही पक्ष तयार असले पाहिजे त्यासाठी, तसेच कॅन्सलेशन डीड करता येते। नोंदणी कार्यालयात रजिस्टर करणे हे बंधनकारक आहे। नंतर एकतर्फी रद्द करता येत नाही, दोघांची संमती त्यासाठी आवश्यक आहे। कोर्टातून खरेदी खत रद्द करणे। स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 कलम 31 नुसार कोर्टाला खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार आहे। सिव्हिल सूट फॉर कन्सलेशन ऑफ सेल डीड, दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो त्यासाठी। लिमिटेशन म्हणजे कालमर्यादा किती असते ते बघू। लिमिटेशन ॲक्ट 1963 कलम 159 नुसार खरेदी खत रद्द करण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाच्या आत केस दाखल करावी लागते। फसवणूक कळाल्याच्या तारखेपासून, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला असं जाणवेल किंवा कळेल की तुमची फसवणूक झाली आहे, तेव्हा त्यात कळाल्यापासून 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही केस दाखल करू शकता। कोर्टात केस दाखल करताना काय कागदपत्रे लागतात आपण ते बघूया। नोंदणीकृत खरेदी खताची एक प्रत लागते। फसवणुकीचे पुरावे लागतात, तुम्हाला ते साक्षीदार जे असतात ते लागतात। पैसे दिल्याचे किंवा न दिल्याचे पुरावे लागतात त्याच्यामध्ये। कोर्ट योग्य ती कोर्टाची जी फी असते ती देखील त्याच्यामध्ये ॲड केली जाते। लोक मोठ्या चुका कोणत्या करतात आपण ते बघूया आता। तर ते तहसीलदाराकडे अर्ज करून खरेदी खत रद्द होईल असे समजणे, तसंच एकतर्फी नोटीस पाठवून खरेदी खत रद्द झालं असं मानणे म्हणजे समजणे। वेळेच्या आधी कायदेशीर सल्ला न घेणे, म्हणजे असं जर तुम्हाला जाणवलं आपली फसवणूक झाली आहे आणि आपल्याला आता खरेदी खत रद्द करायचं आहे, तर योग्य वेळेला वकिलांचा सल्ला नक्की घ्या त्यावेळेला। नोंदणीकृत खरेदी खत फक्त कोर्ट किंवा परस्पर संमतीने रद्द होते, हे लक्षात ठेवा। आणि महत्त्वाचे टिप्स काय ते सांगते आता। खरेदी खत रद्द करणे शक्य आहे, पण योग्य कारण, योग्य कायदा आणि योग्य प्रक्रिया त्यासाठी हवी असते। प्रत्येक केस ही वेगळी असू शकते,
त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ वकिलांचा सल्ला नक्की घ्या आणि आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली हे नक्की मला कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. धन्यवाद.